हॅलो, गुड मॉर्निंग. मस्तपैकी आवरलंय मी. आता थोड्या वेळात निघणार आहे कामावर. घराच्या शेजारीच एक मंदिर आहे, तिथे ही आरती चालू आहे. रोज सारखं मी चाललेली चपाती घ्यायला. आज मला फक्त 2 चपात्या खायच्या, कारण की भाजी जी मी बनवली आहे ना, ती मी फर्स्ट टाईम बनवली, कधी बनवली नव्हती. बहुत कशी लागते दुपारी खाऊ. त्यासाठी 2 चपात्या बाद झाल्या, जास्त नाही घेणार. घेतल्या मी चपाती सेंटरवरून चपात्या. 4 चपात्या घेतल्या, 2 दादासाठी 2 माझ्यासाठी. त्या भाजीबरोबर बघू चपात्या कशा लागतात. माझा भाऊ किती छान दिसतं ना, हँडसम बॉय. भावाने माझं सकाळपासून जीव खाल्लाय. हे केळ खाऊंगे म्हणून, आणि माझी बिलकुल इच्छा नाही आहे केळ खायची, पण आता काय करणार, खावं लागेल. मला एक सवय लागली आहे, सकाळचं मला जेवण म्हणजे नाश्ता वगैरे करू नाही वाटत, पण ही चांगली सवय नाही आहे. काय ना काय खायला पाहिजे. मी केळ खाते. चाललो मी. अर्धा रस्ता माझा भाऊ सोडतो मला, त्यानंतर मी बसतो. आम्ही दोघं बस स्टॉपला आलेलो आहोत. उतरले मी बसमधून, आता चालली जॉबला. नंतर भेटू. बाय बाय. मी आत्ता निघाले, कामावरनं सुटले, आणि आजचा दिवस हेडेक होता. सकाळी एवढे सारे पेशंट होते ना, आणि मॅम सारख्या थोड्याशा चिडत होत्या, कारण की त्यांना बरं नव्हतं आणि पेशंट होते म्हणून. बरं आहे आमच्यावर नाही चिडलं. ठीक आहे, होईल. मी आज लवकर निघणार होते, पण आमचे लॅबवाले काका, आमचं 5 वाजता जाऊन झालं. लॅबवाले काका आत्ता 6 वाजता आले. तर मग त्यांना डिस्कस करून मग त्यांना पाठवणं काम वगैरे, त्यामध्ये अजून अर्धा तास गेला. फालतूगिरी झाली, फालतू वेळ गेला, फालतू. ते काकांचं मला कळतच नाही, कशाला लवकर येत वेळ लावून. मी अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे, समोर माझा बस स्टॉप.